आपण बघत आहात AKP न्यूज मराठी. आपला आवाज आपली ताकद. सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा. AKP न्यूज मराठी. नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील अंबड पोलीस ठाणे हद्दीत 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास श्री ज्वेलर्स नावाच्या सोने चांदीची विक्री करणाऱ्या दुकानात 3 अज्ञात इसमांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने घेऊन दुकान मालक व त्याच्या पत्नीवर च्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बुलेटवरून तिघे अज्ञात सुसाट वेगाने तिथून फसार झाले होते. परिसरात दरोड्याबाबतच्या घटनेमुळे नागरिक व व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती. अंबड पोलीस घटनास्थळी पोहोचले तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 व 2 चे पोलीस अधिकारी व कर्मचारी पोहोचले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात दरोडाबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीवरून दरोडा टाकणाऱ्यांपैकी एकाच नाशिक रोडच्या सिन्नर फाटा येथे सोने विकण्यासाठी येणार असल्याची बातमी मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचत निलेश उर्फ शुभम हिरालाल बेलदार वय 25 फ्लॅट क्रमांक 9 नंदन अपार्टमेंट चुंचाळे अंबड यास ताब्यात घेत विचारपूस केल्यानंतर गुन्हा केल्याची त्यांनी कबुली दिली. त्याच्याकडून बुलेटसह सोने चांदीचे दागिने असा 5,04,225 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील कारवाई अंबड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. या सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश हिरे, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस हवालदार महेश साळुंके, विशाल काठे, उत्तम पवार, योगीराज गायकवाड, कैलास चव्हाण, रोहिदास लिलके, रवींद्र आढाव, धनंजय शिंदे, विशाल देवरे, मिलिंद सिंग परदेशी, राहुल पालखेडे, विलास चारोस्कर, मुख्तार शेख, आप्पा पानवळ, अमोल कोष्टी, नितीन जगताप, राम बर्डे, जगेश्वर बोरसे, मनीषा सरोदे, किरण सिरसाट, सुखराम पवार, समाधान पवार, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 कडील नंदकुमार नांदोडेकर, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, मनोहर शिंदे, किरण आहेरराव, अतुल पाटील, महेश खांड बाहले, तेजस मते आदींनी केली. 17/2/25 रोजी अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः दुपारी 2च्या सुमारास श्री ज्वेलर्स येथे 3 अज्ञात चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांनी तिथलं सोनं चोरी केलं होतं. त्यानुसार अंबड पोलीस स्टेशनला रॉबरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्या गुन्ह्यामध्ये गुन्हे शाखा युनिट 1 आणि गुन्हे शाखा युनिट 2 असे 2 आम्ही टीम तयार करून माननीय पोलीस आयुक्त श्री कर्णिक साहेब यांनी आम्हाला आदेश दिले होते हा गुन्हा कुठल्याही परिस्थितीत उघडकीस आला पाहिजे. त्यानुसार आम्ही सर्वांनी घटनास्थळी व्हिजिट केली होती. त्या अन्वये आज मिळालेल्या माहितीनुसार सर्व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आमच्या पूर्ण टीमने 2 दिवस कंटिन्यू त्या एरियातील सर्व तांत्रिक विश्लेषण केले, काही फोनचं ॲनालिसिस केलं आणि त्यानंतर आज एक आरोपी पकडण्यात यश आलेलं आहे. त्यामध्ये सोन्याचे दागिने व त्यांनी गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल ही जप्त करण्यात आली. त्यात जो आरोपी अटक केलेला आहे त्याच्यावर सातपूर पोलिसांना 2019 साली एक स्नॅचिंगचा गुन्हा दाखल आहे आणि आता पुढील कारवाई आम्ही अंबड पोलिसांच्या ताब्यात देत आहे. 2 आरोपी याच्यात पाहिजे आहेत, त्यासाठी 2 टीम रवाना केलेल्या आहेत आणि त्या टीमला अद्याप आरोपी शोधत आहेत. AKP न्यूज साठी ब्युरो चीफ अनवर खान पठाण, नाशिक.